हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते. मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय काय आहे बरं, तर अनेक जण वेगवेगळी उत्तरं देतील त्यांच्या माहितीप्रमाणे. म्हणजे ज्यांना ज्यांना ज्याप्रमाणे नॉलेज आहे त्याप्रमाणे किंवा ज्यांना जे माहिती आहे तशी उत्तरं तुम्ही मला देताल, बरोबर. पण ज्यांच्या त्यांच्या माहितीप्रमाणे जरी म्हटलं किंवा तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला सांगू शकते की लक्ष्मी मातेला कमळ हे अत्यंत प्रिय आहे. कमळामध्ये लक्ष्मी माता नेहमी बसलेली असते. म्हणूनच लक्ष्मी मातेला कमळ हे अत्यंत प्रिय आहे. कमळाचे फूल लक्ष्मी मातेला आपण जेव्हा अर्पण करतो किंवा जर आपण अर्पण केले तर लक्ष्मी माता लगेचच आपल्यावरती प्रसन्न होते असे म्हटले जाते. पण हे असे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असणारे कमळ आपण दररोज वाहू शकतो का लक्ष्मी मातेला? किंवा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अतिशय दुर्मिळ व महाग असलेले असे हे कमळ सामान्यांना रोजच घ्यायला जमणार आहे का? अगदी आपण दर शुक्रवारी जरी म्हटलं की बाबा लक्ष्मी मातेला शुक्रवारी एकदा कमळाचं फूल अर्पण करावं, कितीही मनात असलं तरी आपली आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली पाहिजे. मग आता आपण कधीच लक्ष्मी मातेला आकर्षित करून घेऊ शकत नाही का? तर असं काही नाही आहे. कमळापासून तयार झालेले किंवा कमळाच्या बिया किंवा कमळाच्या अनेक गोष्टींपासून तयार झालेले जे आपण नेहमी आता सर्रास म्हणजे बाजारामध्ये किंवा आपण मोबाईलद्वारे ऐकतोय की कमळगट्टा लक्ष्मी मातेला अर्पण करा, कमळगट्ट्याची माळ तुम्ही घरात आणा, कमळगट्ट्याची माळ तुम्ही श्रीयंत्रावर ठेवली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते. नेमका आहे काय हा कमळगट्टा हे तुम्हाला माहीत आहे का? कोण म्हणतं हे कमळाचे बीज आहे, कमळाच्या बियापासून कमळगट्टा बनवलेला आहे. किंवा कोणी म्हणतं की कमळाच्या सुकलेल्या ह्याच्यापासून बनवलेला आहे, पाकळ्यांपासून. तर कमळाच्या लगद्यापासून जे कमळाचा जो लगदा तयार होतो जे पाकळ्या वगैरेचा त्यापासून कमळगट्टा तयार केला जातो. म्हणजेच ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ती आपल्याला फक्त एकदाच घेऊन यायची आहे. फक्त ती ओरिजिनल आहे की नाही याची खात्री तुम्हाला करायची आहे, त्यानंतरच ती खरेदी करायची आहे. व एकदाच ही घेऊन आलेली आपण कमळगट्ट्याची माळ नेहमी दर शुक्रवारी किंवा महिन्यातून एकदा पौर्णिमेला तुम्ही ही माळ सिद्ध करायची आहे. ही माळ तुम्ही स्वतः सिद्ध करायची आहे. आणि या माळेला कीड वगैरे लागू नये. बऱ्याच वेळा अनेक जणांच्या माळेला कीड वगैरे लागलेली आहे, त्यामुळे ती माळ खराब होते. मग त्यांना प्रश्न पडतो की मी आता या माळेचं काय करू, मी एवढ्या दिवस या माळेवरती जप साधना केली, मग ती व्यर्थ जाणार का? म्हणूनच ती माळ व्यवस्थित काळजी तुम्ही घेतली पाहिजे. जे दिव्यातलं आपण तेल वगैरे वापरतो, साधं तेल नाही, गोड तेल वगैरे, जे तिळाचं तेल वगैरे वापरतो, तर त्याचा हात घेऊन तुम्ही जेव्हा हाताला तुमच्या तळहाताला गरम चोळून त्या माळेला लावू शकता तेव्हा ती माळ अगदी चांगली राहते, कधी खराब होत नाही. आणि ही माळ तुम्ही जेव्हा आणता तेव्हा ती आणताना व्यवस्थित त्याच्यातले मणी चेक करून घ्यायचे आहेत. कधी मणी एकदमच खराब असतात आतमधले किंवा किडलेले असतात किंवा वेगवेगळे आकार असतात, तर एकसारखी तुम्ही चेक करून घ्यायची आहे. आता ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या कमळगट्ट्याच्या माळेवरती दर शुक्रवारी किंवा दररोज शुक्रवारपासून दररोज लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जरी जप केला तरी तुम्हाला अखंडितपणे लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होणार आहे, यामध्ये कोणती शंका नाही. लक्ष्मी मातेचा बीजमंत्र कोणता आहे? तर लक्ष्मी मातेचा बीजमंत्र श्रीम 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 हा बीजमंत्र आहे. या बीजमंत्राने लक्ष्मी माता लगेच आपल्यावरती प्रसन्न होते किंवा आपली जी प्रार्थना आहे लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचली जाते. म्हणूनच तुम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे. व ज्यांना दर शुक्रवारी जमत नसेल त्यांनी महिन्यातून एकदा पौर्णिमेला आपण हे म्हणायचं आहे मंत्र, कारण या मंत्राचा तुम्हाला फारच लवकर अनुभव जाणवू लागेल. कारण हा मंत्र जसा जसा सिद्ध होत जाणार आहे या माळेवरती त्याप्रमाणे तुम्हाला त्याची फलश्रुती ही नक्कीच भेटणार आहे.
स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार जी सेवा सांगितली जाते ती देखील तुम्ही या कमळगट्ट्याच्या माळेवरती करू शकता. स्वामींच्या केंद्रानुसार जी आपल्याला सेवा सांगितली जाते ती जर कोणाला करायची इच्छा असेल तर मी ती सांगते तुम्हाला सेवा. प्रथम याच कमळगट्ट्याच्या माळेवरती आपल्याला करायची आहे. ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे तर आपल्या केंद्रातूनच तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता छोटेसे. त्यावरती एक छोटीशी माळ देखील मिळते कमळगट्ट्याची. तुम्हाला या माळेवर दर शुक्रवारी एक माळ विष्णू गायत्री मंत्र जप करायचा आहे व एक माळ कुबेर मंत्राची जप करायची आहे. एक माळ विष्णू गायत्री मंत्र, एक माळ कुबेर मंत्राचा. कुबेर जो मंत्र आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता जो तुम्हाला सोपा वाटतोय. व श्री सुक्तमचे 16 पाठ आपल्याला करायचे आहेत. 16 पाठ तुम्ही म्हणायचे आहेत. कमळगट्ट्याची माळ ही जी आहे श्रीयंत्रावर ठेवून किंवा लक्ष्मी मातेच्या फोटोपाशी ठेवून त्यांना अर्पण करून कमळ अर्पण केल्याप्रमाणे मनोभावे. त्यानंतर तुम्ही श्रीसुक्ताचे 16 पाठ केल्यानंतर 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र देखील म्हणायचे आहे. अशी रोज सेवा अनेक जण स्वामी भक्त दररोज करतात आणि त्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत. जरी आपल्याला दररोज नाही जमलं तरी आपण दर पौर्णिमेला करू शकतो. सुरुवातीला तुम्ही विष्णू गायत्री मंत्र एक माळ घ्या. त्यानंतर लक्ष्मीचा बीजमंत्र जो मी सांगितला आहे तो घ्या. जसं जसं तुम्हाला सेवा करता येईल तुमचं मन त्याच्यामध्ये लागेल त्याप्रमाणे तुम्ही सेवा वाढवा. आपल्याला असं कुठेही सांगितलेलं नाही आहे की तुम्ही हे सगळं एकदम करायला घ्या. अनेकांना ते जमत नाही किंवा अनेकांना काही गोष्टी वेळेचा अभाव असतो. जरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सरळ मोबाईलवरती हे मंत्र ऐकू शकता, काही हरकत नाही आहे. पण मनोभावे तुम्ही कमळगट्ट्याची माळ जरूर आपल्या घरी आणा आणि ही माळ आणल्यानंतर एक साधासा लक्ष्मी मातेचा श्रीम श्रीम हा मंत्र जरी जपलात तरी तुम्हाला खूप छान अनुभव हा येणार आहे. जवळजवळ 40 ते 41 दिवसामध्ये ही माळ सिद्ध होते तुमची. तुम्ही जास्तीत जास्त जेवढा जमल तेवढा मंत्र जाप करायचा आहे. 11 माळी जरी केल्यात तरी चालणार आहे या बीजमंत्राच्या. पौर्णिमेचा तुम्ही उपवास धरू शकता. जे पौर्णिमेला हे उपाय किंवा जे मी सांगते ते तुम्ही करता त्यामुळे आपल्याला आरोग्य, सौभाग्य सदैव लाभते. यासोबतच तुमच्या जर घरात श्रीयंत्र असेल तर त्यावरही 108 कमळगट्ट्याची माळ तुम्ही अर्पण करून हे जे मी सांगितले ते मोबाईलवरती तुम्ही मंत्र, कुबेर मंत्र, तुम्ही विष्णू गायत्री मंत्र लावू शकता व कमळाची 108 फुले अर्पण केल्याचे फळ तुम्हाला याद्वारे लाभणार आहे. तर असे होते कमळगट्ट्याच्या माळेबद्दलचे. तुमच्या मनात अनेकांच्या मनात गैरसमज आहे की ते डुप्लिकेटच असते, त्याचा काय फायदा आहे. तर त्यासाठी जे आहे तुमचे गैरसमज ते सॉल्व्ह व्हावे, तुमच्या मनातले शंका ज्या दूर व्हाव्या यासाठी मी हा प्रयत्न केला आजच्या व्हिडिओचा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.